आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ना आई वडिलांचं महत्व आहे ना हे अनन्यसाधारण आहे. आणि मी असं का म्हणतोय ना त्यासाठी ना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आज आहे ना आम्ही नाशिक जिल्ह्यातील आहे ना सिन्नर तालुका आहे तिथील आहे ना ठाणगाव म्हणून गाव आहे तिथले समर्थ सावली बालसंगोपन केंद्राला आलो होतो. खरं तर आहे ना मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा चिमुकले माझी वाट बघत होते, पण यावेळेस म्हणलं चिमुकले गेले तरी कुठे, तर चिमुकले जेवण करायला बसले होते. मी चिमुकल्यांपाशी गेल्या गेल्या ते मागच्या वेळी आलो होतो तेव्हाच्या आठवणी सांगत होते. पण मित्रांनो मला या व्हिडिओ मधून काय सांगायचंय, तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये जे काही चिमुकले दिसते ना त्यातील कोणाच्या आई नाही, कोणाचे वडील नाही, एकदम अनाथ मुलं आहेत. आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण आपल्या आई वडिलांशिवाय एक मिनिट राहू शकत नाही किंवा आपले आई वडील आपल्या मुलांशिवाय एक मिनिट राहू शकत नाही. पण हे चिमुकले कसे राहत असतील बरं. खरंच म्हणजे लडलड करत जवळ येणार, आपल्याशी बोलणार. या चिमुकल्यांसोबत हसताना बोलताना टाइम कसा जातो ना कळत नाही. कारण इथं आहे ना कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण फेमस असं काही नसतं, सगळे सारखे असतात. तर आम्ही आज कशासाठी आलो होतो, तर आपल्या त्रिमित्रा बाईट्स ब्रँडचे ना मिलेट्स कुकीजचे ना लॉन्चिंग होतं. म्हटलं या चिमुकल्यांच्या हस्तेच आपलं लॉन्चिंग करावं आणि यांना ती टेस्ट हे पौष्टिक अन्न द्यावं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना मित्रांनो तो खरंच शब्दात सांगता येण्यासारखा नाहीये. आणि या चिमुकल्यांमधील आहे ना काही चिमुकल्यांना वयाची 6 महिन्याची असताना आणून घालेली या ठिकाणी, म्हणजे किती लहान होते ते. त्यानंतर आपला मित्र राहुल याच्या मम्मीचा वाढदिवस आणि दीदीचं पालघर पोलीस मध्ये सिलेक्शन झालं, त्याबद्दल इथं चिमुकल्यांसोबत सेलिब्रेशन केलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमुकल्यांना सांभाळतंय तरी कोण, तर चिमुकल्यांकडून तुम्हाला उत्तर मिळेल की आमचे दादा खूप भारी आहेत. आता हे दादा कोण, तर जयराम शिंदे सर. 2019 साली सरांनी स्वतःच्या पैशांमधून या बालसंगोपन केंद्राची सुरुवात केली. आज सरांकडे ना 31 मुलं आहेत, पण अजूनही 100 मुलांच्या इन्क्वायरी आहेत. मग त्यांच्या सोयी सुविधेसाठी अजूनही बांधकाम त्याचबरोबर लायब्ररी बनवण्याचा प्रयत्न करतायत, पण आर्थिक कारणांमुळे ते काम हळू चालू आहे. तर जे कोणी मोठी व्यक्ती हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की मदत करायची, आपण सगळ्यांनी करायची आहे. कारण आई वडिलांचं महत्व आहे ना त्यालाच माहिती ज्यांचे आई वडील नाहीयेत. बाकी या व्हिडिओ मधील माझा सांगण्याचा मुद्दा जर पटला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.